सरकारी संस्था, विद्यापीठ आणि खासगी कंपन्यांमध्ये प्रामुख्याने संशोधन होतं। अमेरिकेत बरोबर उलट चित्र आहे। एकटी गूगल कंपनी संशोधनावर काही 100 अब्ज डॉलर्स खर्च करते। भारतात या तीनही ठिकाणी संशोधनावर फारसा भर दिला जात नाही। भारतीय आयटी कंपन्यांचा पाश्चात्य कंपन्यांना सेवा देण्यावर जास्तीत जास्त भर असतो। स्वतःचं डिजिटल किंवा एआय उत्पादनं बनवण्याला फारसं प्राधान्य दिलं जात नाही। त्यामुळे भारतातून जगाला एआय मॉडेल मिळालंय असं अजून घडलेलं नाहीये। संशोधनात प्रयोगशीलता, अपयशाची शक्यता आणि म्हणूनच जोखीम ही गृहीतच धरलेली असते। भारतीय समाज उद्योगात जोखीम पत्करण्यासाठी फारसा जाणलाच जात नाही। ज्यामध्ये यशाची आणि पैशांची शाश्वती आहे ते काम अधिक करण्यावर भारतीय कंपन्यांचा भर राहिलाय। त्यामुळे संशोधनाला लागणारा भरमसाठ निधी ना कंपन्या खर्च करतायत ना सरकार खर्च करते।